सांगली जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी, नशाखोरी, जुगार व इतर बेकायदेशीर व्यवहारांमुळे निर्माण झालेल्या गंभीर कायदा सुव्यवस्थेच्या बिघाडाबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या स्वसंरक्षणासाठी बंदूक लायसन आर्म्स परवाने देण्यात यावेत। सांगली जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण अत्यंत वेगाने वाढत आहे। खून, हल्ले, गँगवार, घरफोड्या, धमक्या यासारखे गंभीर गुन्हे सातत्याने घडत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। जिल्ह्याची शांतता, सामाजिक संतुलन आणि कायदा सुव्यवस्था गंभीरपणे ढासळल्याचे चित्र नागरिकांना दिसू लागले आहे। याहून अधिक चिंतेची बाब म्हणजे नशाखोरीचे वाढते प्रमाण। ड्रग्ज, गांजा, नशेच्या गोळ्या यांचा पुरवठा व विक्री अनेक भागात उघडपणे सुरू असून या जाळ्यात मोठ्या प्रमाणावर युवक तसेच अल्पवयीन मुले अडकत आहेत। काही गुन्हेगार टोळ्या या मुलांचा गुन्हेगारी कृत्यासाठी वापर करत असल्याचे स्पष्ट होत आहे, ज्यामुळे जिल्ह्याचे भवितव्यच धोक्यात आले आहे। वरील सर्व परिस्थितीचा एकत्र परिणाम म्हणून नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास कमी होत असून भयमुक्त अभियान सांगली जिल्हा या उपक्रमाअंतर्गत आम्ही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी निवेदन सादर करणार आहोत। सध्याची परिस्थिती पाहता प्रशासनाने तातडीने ठोस आणि व्यापक कठोर पावले उचलणे अत्यावश्यक आहे, परंतु जर परिस्थितीवर त्वरित नियंत्रण आणणे काही कारणास्तव शक्य नसेल तर नागरिकांच्या स्वसंरक्षणासाठी आवश्यक पर्याय उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी ठरते आहे। आपण वरील निवेदन अत्यंत गांभीर्याने विचारात घेऊन तातडीने आवश्यक ती कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्याल अशी अपेक्षा आहे। आपला विश्वासू तानाजी सावंत, भयमुक्त अभियान सांगली जिल्हा। आपण आज पाहतोय दररोज सांगलीमध्ये खून, मर्डर, दरोडे, बलात्कार अशा अनेक घटनांनी सांगलीची प्रतिमाच बदलून गेलेली आहे। सांगली आहे का बिहार आहे हे कळण्याचं झालेलं आहे। नागरिक प्रचंड भयभीत झालेले आहेत आणि हे सर्व होत असताना सत्ताधारी मुख गिळून बसलेत। अनेक अवैध धंदे शहरामध्ये चालू आहेत, नशेच्या गोळ्या चालू आहेत, स्पा सेंटर चालू आहेत, अनेक अवैध धंदे, अनेक गोष्टी चालू आहेत, पण याच्याकडे कुणीही लक्ष देत नाही। तर सांगलीचे सुजाण नागरिक म्हणून आम्ही इथले सर्व पक्षाचे प्रमुख नेते, सत्ताधारी सोडून सर्वच आणि सामाजिक संघटना, ह्या शहराबद्दल ज्यांना प्रेम आहे अशी लोक ज्या ठिकाणी बसून एक दिवसीय धरणे आंदोलन केलेलं आहे। हे आमचा आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे। आम्ही शासनाला, पोलीस प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की ताबडतोब हे सर्व बंद करा, अवैध धंदे बंद करा, तुमचं पोलिसिंग दाखवा, ही गुन्हेगारी मोडीत काढा। जिथून नशेचा, गोळ्यांचा किंवा अवैध प्रकाराचा जो उगम आहे तो ताबडतोब बंद करा, अन्यथा ही जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आहे। आणि ह्या जनतेला सुरक्षित वाटावं, जे जनता भयभीत झाले त्या जनतेला कुठेतरी आधार द्यावा म्हणून आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत आणि यापुढे टप्प्याटप्प्याने आमचं हे आंदोलन चालू राहणार आहे। आम्ही जनतेला सुरक्षित कसं ठेवता येईल या पद्धतीने प्रयत्न करणार आणि या प्रशासनाच्या विरोधात तीव्र असं मोठं आंदोलन पुढच्या काळामध्ये आम्ही उभं करणार।